मी सौ लक्ष्मी रवींद्र ताठे, राहणार पंचवटी, नाशिक, सामाजिक कार्यकर्ती म्हणून विवेक फाउंडेशन कामकल्याणी औद्योगिक संस्था या संस्थेच्या मार्फत सामाजिक प्रबोधनाचे आणि गरजूंना मदत करण्याचे काम करत आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 साली केला। त्याचा वर्धापन दिन आणि सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक या संस्थेच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून हा कार्यक्रम घेत असते। अनेक धार्मिक, सामाजिक आणि सर्वधर्म समभावाचे कार्यक्रम नाशिक शहर तथा संपूर्ण जिल्ह्यात घेत असून महाराष्ट्र विधानसभेच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत होते। परंतु माझ्या काही विरोधकांना मी करत असलेले सामाजिक कार्य आणि माझी होत असलेली प्रसिद्धी सहन होत नाही, म्हणून विरोधकांनी षडयंत्र कट रचून कोणतेही पुरावे नसताना तसेच माझा काही एक संबंध नसताना तसेच माझ्या मुलाचा काही एक संबंध नसताना माझ्या विरोधात तेलंगणा राज्यातील हनुमकोंडा जिल्ह्यातील दामेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून मला तेलंगणा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती। आता माझा जामीन झालेला आहे। हे सर्व षडयंत्र माझे सामाजिक आणि राजकीय तसेच माझे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी केलेले आहे असं माझं म्हणणं आहे। मी एक महिला असल्याने मला याचा खूप त्रास सहन करावा लागतोय। माझा पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था आणि प्रसार माध्यमे यांच्यावर विश्वास असून माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून माध्यमांनी माझ्याबद्दल समाजात झालेली बदनामी आणि गैरसमज दूर करण्यासाठी माझी बाजू मांडावी ही विनंती। मी लक्ष्मी रवींद्र ताठे प्रेस घेण्याचं कारण 10 जुलैला जो प्रकार झाला, तेलंगणा पोलीस जे नाशिकमध्ये येऊन मला महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने जे अरेस्ट केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडलेला आहे त्याचं माझं मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारचं बोलणं नाही आहे, त्याचे कॉल डिटेल्स नाही आहे। मी राजकारणामध्ये काम करीत असताना मी 30-35 वर्षापासून समाजकार्य व गरजूंना मदत करत असते। तुम्ही पत्रकार बांधव पण माध्यमातून बऱ्याच वेळा माझे प्रोग्रामला उपस्थित राहिलेले आहे। पत्रकार बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे का ज्या बातम्या लागल्या त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या होत्या, का मला जो मानसिक धक्का बसला माझ्या परिवाराला, आज माझा परिवार त्याच्यातनं सावरेल, पण हे समाजामध्ये जी बदनामी झाली, आज तुम्ही बघता 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेचे मी सलग 3 वर्ष मला महिला म्हणून अध्यक्ष केलेलं आहे काळाराम मंदिरचं। आणि मी समाजामध्ये सतत काम करत असताना जर एखाद्या महिलेला जर असा त्रास होत असेल आणि त्या याच्यामुळे महिला कोणी पुढे येतील का राजकारणामध्ये? हा जो गुन्हा आहे, हा गुन्ह्याची पूर्णपणे शहानिशा केली पाहिजे। पूर्ण महाराष्ट्राने ही बातमी तुम्ही पण पत्रकारांनी सर्वांना दाखवा का ह्या प्रकारमध्ये काही कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही आहे, त्या आरोपीचं माझं कुठल्याही गोष्टीचं संभाषण नाही आहे। जर असं जर होत असलं तर महिला सुरक्षित आपण कशा प्रकारे म्हणू? आणि जो विकास म्हणून जे मुलाचं माझं नाव घेतलं आहे, तर माझ्या मुलाचं नाव विकास नाही, माझे मुलं सिव्हिल इंजिनियर आहेत, माझं चांगल्या प्रकारे माझं परिवार आहे छोटासा, आणि माझ्या मुलाचं विकास नाव मी विचारलं त्या साहेबांना, ते बोलले का विकास किधर है? तो मैं बोली सर मेरा लड़के का नाम विकास नहीं है। वो बोले विकास को लेके आओ। त्यांना मी स्वतः सांगितलं माझ्या मुलाचं नाव विवेक आहे, विक्की आहे। मग जर विरोधक जर माझ्या मुलांचे पण नावं खोट्या प्रकारे असं गवण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या परिवाराला जर गवण्याचा प्रयत्न करत असेल, तर मग माझा परिवार याच्यातनं सुरक्षित नाही। मी आज तुमच्या प्रेस माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते, उद्या तर कुठल्याही प्रकारचं कोणाला अरेस्ट करतील आणि माझ्या घराजवळ पण याची पण शक्यता नाकारता येत नाही। माझ्या घराच्या इथे पण काही आणून पण टाकू शकतात विरोधक आणि मला त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतील। नेमकी याच्या मागे कोण व्यक्ती असेल का तुमच्या बारेमध्ये अशा गोष्टी? आता मी 35 वर्षापासून सामाजिक कार्य करते। माझं कोणाशी असं वैयक्तिक काही म्हणजे बांधावरनं दुश्मनी नाही आहे। जर कोणी जर राजकारण माझ्यासोबत करत असेल तर मला वाटतं का हे निंदनीय आहे। कोणी असं समोरनं राजकारण करा, आज जर राजकारण जर अशा टोकाला जर गेलं तर एखादी महिला राजकारणात येईल का? आणि मी देवळाली मतदारसंघामध्ये 3 वर्षापासून देवळाली मतदारसंघामध्ये मी काम उभं केलेलं आहे। देवळाली मतदारसंघात समोरनं सर्व प्रतिष्ठित लोकांनी स्वतः मला सांगितलं का ताई तुमच्यासारखे इथे आमदार पाहिजे, तुम्ही रात्रंदिवस अहोरात्र तुम्ही जनतेसाठी झटता। त्याच्यामुळे मी लोकांच्या प्रेमापोटी देवळालीमधनं मी तयारी केली। जर विरोधकांच्या पायाखालची जर जमीन अशा प्रकारे हादरत असेल आणि एका महिलेला असं जर खोट्या गुन्ह्यामध्ये जर अडकवत